नमस्कार मुलांनो, आज आपण आपला विषय मराठी. मराठीच्या आपण तिसरी कविता बघणार आहोत. आपण पहिली कविता आम्ही चालू व पुढे वारसा पाहिली. त्यानंतर आपला दुसरा लेसन जो होता मी चित्रकार कसा झालो त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला मुलांनो, बरोबर ना. आता पुढची आपली जी काही कविता आहे तिचं नाव आहे प्रभात आणि त्याचे कवी आहेत. या कवितेचे कवी कोण आहेत? किशोर बळी आहेत. आता मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रभात म्हणजे काय, तर आपल्याला सुद्धा माहिती आहे प्रभात म्हणजे सकाळ. प्रभात म्हणजे काय आहे मुलांनो? प्रभात म्हणजे काय? सकाळ. या प्रभात कवितेमधून जे कवी आहेत किशोर बळी यांना काय सांगायचंय ते या कवितेमध्ये आपल्याला सारांश म्हणजे कविते आपण अभ्यासली की आपल्याला कळणार आहे. आपल्याला माहिती आहे की सूर्य उगवतो, बरोबर आहे. सकाळी सूर्य उगवतो, सूर्यास्त उगवण्याची वेळ पण आहे मुलांना. मग हा सकाळी 6 वाजून इतक्या मिनिटांनी सूर्योदय, मग सूर्यास्त, संध्याकाळ झाली की काय म्हणतो आपण? सूर्यास्त झाला म्हणतो, बरोबर आहे. मग हा सूर्योदय आणि सूर्यास्त हे दररोजचे होत असतात, म्हणजे दिवसानंतर येणारी रात्र, बरोबर आहे की नाही. हे सतत कंटिन्यू आपलं चक्र चालू आहे, बरोबर आहे. हे कंटिन्यू होणारच आहे. मग ही प्रभात सकाळ कशी होणार आहे या कवितेमधून कवीला काय सांगायचं आहे ते आपण बघूया. तर मुलांना आपण प्रस्तुत कवितेत काय म्हटलंय त्याचा अभ्यास बघूया. प्रभात किशोर बळी कवी आहेत किशोर बळी. आता या कवितेमध्ये कवीला काय म्हणायचंय? विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवीन दालने खुली आहेत. आपण आता आपल्या टेक्नॉलॉजीचं युग, तंत्रज्ञान युग म्हणून आपण म्हणतो. तर या युग तंत्रज्ञान, कॉम्प्युटरचं युग, टेक्नॉलॉजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुलांनो. ही नवीन दालनं खुली आहेत. दालनं म्हणजे दरवाजे. हे नवीन शोध लागतात. तंत्रज्ञानाच्या आधारे या नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नवीन संधी मिळत आहेत. अशा आवश्यक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगती पथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या प्रस्तुत कवितेतून करत आहेत. ही प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतली आहे. किशोर नावाचं काय मुलांनो? मासिक. आणि या मासिक म्हणजे काय? दर महिन्यातून प्रकाशित होणारं पुस्तक, त्याला काय म्हणायचं? मासिक, बरोबर आहे. जसं आपल्याला दररोजचा न्यूजपेपर आहे तो डेली म्हणतो, बरोबर. न्यूजपेपर आहे तसं दररोजचं एक पुस्तक छापलं जातं. दर महिन्याला एक पुस्तक छापलं जातं, त्याला म्हणायचं मासिक. या किशोर त्याला नाव दिलंय किशोर. या लेखकाने स्वतःच नाव दिले किशोर. तर या मासिकामधून ही प्रभात कविता मुलांनो घेतलेली आहे. तर मुलांनो मला सांगा की आपण आजपर्यंत असं कुठलंही नेटवर्क म्हणजे आपण आजकाल टेक्नॉलॉजी आपली चालू आहे बाहेर, तंत्रज्ञान हे एवढं विकसित चाललेलं आहे, मोठं आहे. आपण तंत्रज्ञानाच्या आधारे सगळ्या गोष्टी आज आपण जर बाहेर पडल्यापासून सगळं तंत्रज्ञान आपलं कॉम्प्युटर वाईज सगळं काम चालू आहे. आज घरात बसल्या आपण सगळी कॉम्प्युटरवरून सगळी कामं आपण करू शकतो. इतकी ही टेक्नॉलॉजी आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला कुठे जायचं असेल तिकीट बुकिंग मोबाईलवरून, बरोबर आहे, कॉम्प्युटरवरून. हे आपण इतकं टेक्नॉलॉजी इतकी विकसित झालेली आहे की आपण घरी बसून सर्व कामं करू शकतो. सगळं बिल पेमेंट आपण करू शकतो. इतकी ही मोठी टेक्नॉलॉजी आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे टेक्नॉलॉजी. तुम्ही खूप सोशल मीडियाशी जास्त थोडीफार कनेक्ट असता. आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाचा वापर आपण किती करत असतो. सगळं आपल्याला स्टडी आहे, आपल्याकडे सगळं जे काय आहे ते आपल्याला सोशल मीडिया देत असतं. हे तंत्रज्ञान आहे मुलांना. खूप असं मोठं विकसित चाललेलं आहे तंत्रज्ञान. तर कवी या तंत्रज्ञानाच्या आधारे म्हणजे ही सकाळ नवीन नवीन
तंत्रज्ञान डेव्हलप करतोय. प्रभात म्हणजे काय? या प्रभातमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होते मुलांनो. ह्या कवितेतून कवीला तेच सांगायचं की हे एवढं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आपल्याकडे विकसित झालेली आहे आणि याच्या आधारे नवीन नवीन शोध लागतात, नवीन नवीन सकाळ घडते. प्रभात आता काय आहे कवितेमध्ये ते प्रत्यक्ष जाऊन बघूया आपण. तर चला मुलांनो, कवितेमध्ये आपण प्रत्यक्ष बघूया. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात. हे ज्ञानाचं तेज, हे ज्ञान, त्याचं तेज, तेज म्हणजे लाईट. हे ज्ञानामुळे काय झाले? ज्ञानाचं तेज पसरले. कोणामुळे पसरलंय? टेक्नॉलॉजी मुळे पकडले. बरोबर आहे. टेक्नॉलॉजीमुळे नवीन नवीन ज्ञान विकसित झालंय नव्या युगाच्या नभात. नवीन नवीन आपलं जे युग आहे त्या युगामध्ये नवीन नवीन ज्ञान विकसित होते. नभात म्हणजे ढग, म्हणजे आकाश. नभात म्हणजे काय? आकाश. नभात म्हणजे काय मुलांनो? आकाश. ही टेक्नॉलॉजी आहे ती नव्या नव्या युगात काय झालेली आहे? पसरत चाललेली आहे. आपल्या ह्या युगामध्ये, नव्या युगात म्हणजे आपल्या 21व्या शतकामध्ये ही पसरत चालली. पूर्वी जर आदिमानव जर तुम्ही पाहिलात मुलांनो, तर त्याला एवढी टेक्नॉलॉजी होती का? बरोबर आहे की नाही? तो काय करायचा? एखाद्या प्राण्याची हत्या करण्यासाठी दगडाचा वापर करत होता. बरोबर आहे. त्याला करायला हत्यार बनवलं. पण आता तसं नाहीये. आता अनेक वस्तू आपल्याकडे आहे, त्याच्यापासून आपण एखाद्या वस्तू एवढी नवीन नवीन टेक्नॉलॉजी निर्माण झाली की एखाद्या पूर्वीच्या काही मानवाला गुहेत राहत होता. बरोबर आहे की नाही? पण आता तसं आहे का? आता मस्तपैकी आपण मोठ्या बांधलेल्या इमारतीमध्ये राहत असतो. म्हणजे ही काय झालेली आहे? टेक्नॉलॉजी झालेली आहे. हे काय झालेलं आहे? विकास झाले. आदिमानव आणि आपण त्याच्यात आपण 5th स्टँडर्ड पासून हिस्ट्रीत बघितलेलं आहे. हे किती डिफरन्स आहे तो. बरोबर आहे. तर हे ज्ञानाचं तेज हे नव्या युगामध्ये पसरलेलं आहे. नव्या आकाशामध्ये, नव्या पूर्ण युगाने असं आकाश, पूर्ण टेक्नॉलॉजी. आज चंद्रावर सुद्धा माणूस आपला गेलेला जाण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे शोध चालू आहेत असं कवी सांगतोय. या कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिमेची प्रभात. हे कलागुण तुमच्यामध्ये जे असलेले ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यांच्या कलागुण हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्यामध्ये, ते कलागुणांच्या आधारे आपण क्षितिज. आता क्षितिज म्हणजे काय मुलांनो? जिथे अगदी समुद्र असा लांब असं वाटतो की त्या आकाशाला जाऊन टेकलाय. क्षितिज म्हणजे काय? समुद्र असं लांब वाटतो तिकडे, एकदम लांब, अगदी त्या समुद्राचं टोक दिसत नाही आपल्या डोळ्याने. लांबून असं वाटतं की ते आकाशाला टेकलं. आपल्याला सुद्धा असं वाटतं की डोंगर खूप उंच असे बघितलं की असं लांबून खूप डोंगर उंच असे बघितलं की ते अगदी वाटतं की आकाशाला टेकले. मग हे आपलं नॉलेज सुद्धा काय झालं असं वाटतं की ते आकाशाला टेकलेलं आहे. हे कशामुळे वाटतं? तंत्रज्ञानामुळे वाटतं. बरोबर आहे. कवी ते सांगते की प्रतिमेची प्रभात ही एवढी टेक्नॉलॉजी आता पुढे चाललेली आहे. पुढे म्हणतोय कवी काय बघा? भव्य पटांगण बाग मनोहर. भव्य पटांगण आहे. पटांगण म्हणजे ग्राउंड. हे ज्ञानाचं काय आहे? भव्य पटांगण आहे. भव्य बाग मनोहर. ही बाग आहे जिथे आपल्याला माहिती आपल्याकडे गार्डन मध्ये गेल्यावर बाग असतात. मनोहर म्हणजे सुंदर. अशी सुंदर ग्राउंड आहे चांगलं. आणि या ग्राउंड वरती सुंदर अशी फुलं सुद्धा उमललेली आहेत. बाग आहे. बागेमध्ये सुंदर अशी फुलं आहेत. फुला पाखरांचे जग सुंदर आहे. ते काय आहे? या बागेमध्ये काय होत आहे? जी फुलं आहेत ती फुलांना मध घेण्यासाठी कोण आलंय? फुला पाखरांचे जग सुंदर. ते फुलं आहे. फुलं मध घेण्यासाठी फुलपाखरं आलेली आहेत. आणि हे काय करतात? भव्य असा आनंद असा लुटतात. इथे अर्थ असा होतो की हे नॉलेज, आपलं जे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, याच्या आधारे आपण भव्य मोठं असं काहीतरी यश प्राप्त करणार आहोत. ते बाग फुलवणार आहोत.
टेक्नॉलॉजीच्या आधारे आणि नंतर मग संपूर्ण असं जगमय असं टेक्नॉलॉजीतून म्हणजे पूर्ण कशाचीच आपल्याला बाहेर म्हणजे बाहेर आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य होणार आहे. बरोबर आहे की नाही? आज आपण सगळे जे आहे ते घरी बसून आपण ऑनलाईनची प्रोसेस टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण करत असतो. इथे पुढे म्हटले आपुलकीचा सुवास पसरे. ती आपुलकी म्हणजे प्रेमाने, जिव्हाळा. या आपुलकीच्या सुवासाने सगळं जग पसरून मनामनातून इथे निरंतर. इथे कवी म्हणतोय की हे सगळं टेक्नॉलॉजी आहे ती कशी पसरवणार आहोत आपण? आपल्या मनाने, प्रेमाने, जिव्हाळाने अगदी सुवास पसरवणार आहोत मनामनातून इथे निरंतर. निरंतर म्हणजे सतत आपण टेक्नॉलॉजीचा आहे आपल्या जिव्हाळ्याचं आपलं प्रेम आहे ते सदैव पसरवत जाणार आहोत. गुरुजनांनी अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. आज गुरुजनांनी आम्हाला जे काही शिकवलंय, बरोबर आहे, कवी म्हणतोय की आम्हाला ज्या काय आमच्या गुरुजनांनी आम्हाला ही टेक्नॉलॉजी दिली आणि ही टेक्नॉलॉजी घेऊन आम्ही स्पर्धेच्या युगात ज्या काय आता स्पर्धा आमच्या समोर येणार आहे, जी काय आम्हाला अजून तंत्रज्ञानाला फेस, अजून नवीन नवीन शोध लावायचा आहे, टेक्नॉलॉजीचा अजून नवीन अभ्यास करायचा आहे, हे मार्गदर्शन जे गुरुंनी आम्हाला दिलंय ते आम्ही काय करणार आहोत? आम्ही आत्मसात करणार, त्याचा अभ्यास करणार आहोत आणि स्पर्धा म्हणजे आम्ही हे टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप करणार आहोत. बरोबर आहे मुलांनो? हे कोण असं म्हणताय? कवी म्हणतोय जे काय आम्हाला ज्ञान दिलंय ते आम्ही विकसित करणार. जसं आपण पहिली कविता बघितली की गुरुंनी दिलेलं ज्ञान पुढे शिष्य चालवतो, तसंच आहे की हे टेक्नॉलॉजी जी काय आम्हाला शिकवलेली आहे ते आम्ही काय करणार आहोत? पुढे आत्मसात करणार आहोत. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिमेची प्रभात. प्रतिमे ही कलागुणांचे, ही कलागुणांच्या हे कलागुण आम्ही अगदी आमची साता समुद्र पार अगदी नेऊन ठेवणार आहे. प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब आमचं हे काय करणार आहोत? अगदी साता समुद्र म्हणजे हे आमच्याकडे जे काही ऍक्टिव्हिटीज, जे काही गुण आहे ते अगदी आम्ही समुद्र अगदी आकाशापर्यंत उंच असं सगळं चारी बाजूला पसरवणार आहोत. नवीन प्रभात आमची सकाळ घडणार आहे असं कोण म्हणतोय? कवी म्हणतोय. बरोबर आहे? कसं पसरवणार आहे? भव्य पटांगण, भव्य असं पटांगण. पटांगण म्हणजे मैदान. तुम्हाला शब्द राहायला लिहायचा. पटांगण म्हणजे काय मुलांनो? मैदान. हे मैदान पूर्ण कसं करणार आहोत? हे भव्य मैदान आम्ही मोठं भव्य मैदान भरवणार आहोत. भव्य म्हणजे मोठं. इथे सुंदर सुंदर बाग फुलवणार आहोत. मनोहर सुंदर बाग फुलवणार आहोत. हे कशाच्या आधारे? टेक्नॉलॉजीच्या आधारे. आणि ही टेक्नॉलॉजीच्या आधारे आम्ही अजून काही सुंदर जग असं बघणार आहोत. फुलपाखरे जसं मस्तपैकी आकाशामध्ये उंच उडत असतात, मनसोक्त उडत असतात, तसं आम्ही टेक्नॉलॉजीच्या आधारे मनसोक्त संपूर्ण सगळ्या जगाचा आम्ही अभ्यास करणार आहोत. पुढे म्हटलं इथे हे सगळं करत असताना आम्ही आमची आपुलकी, आमच्यामध्ये पूर्ण प्रेम असणार आहे आणि गुरुजींनी दिलेलं ज्ञान आम्ही सतत आत्मसात करून आम्ही यश गाठणार आहोत या स्पर्धेच्या युगात असं कवीच म्हणताय. पुढे म्हटलंय पायाभरणी अस्तित्वाची. पायाभरणी काय म्हणजे बेस. पाया म्हणजे काय मुलांनो? बेस. आपण जसं इमारत मोठी बांधतो त्याचा काय बनवावा लागतो? पाया बनवावा लागतो. फाउंडेशन जे आपण म्हणतो, बरोबर आहे, ते आपलं कसं असावं लागतं? मजबूत असावं लागतं. ते जर नसेल तर काय होईल? मोठी इमारत बांधलेली ती काय होणार आहे? जमीन दोस्त होणार आहे. जमिनीवर पडून ती संपूर्ण म्हणजे जमिनीवर पडली की संपूर्ण विध्वंस, नाश होणार आहे. बरोबर आहे की नाही? मग काय असली पाहिजे? हे टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आमचा पाया कसा असला पाहिजे? बेस कसा असला पाहिजे? पक्का असलं पाहिजे, जेणेकरून आम्ही काय करणार आहोत? कितीही संकट आली तरी आम्ही सामोरे जायला तयार असणार आहोत.
तुमचा जो काय बेस आहे, बरोबर आहे, सध्या तुमच्याकडे बेस काय असला पाहिजे मुलांनो, अभ्यास करणं, आमचं सदैव तुमचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे तुमच्या हातात आहे, बरोबर आहे. तुम्ही सध्याचे 8वीला आहात, आपला 10th स्टँडर्डचा पाया आपला अगदी आतापासून म्हणजे 7th स्टँडर्ड पासूनच सुरू होतो, पण आता आपण अगदी अध्यावर आले, अगदी मजबूत करायचंय, जेणेकरून काय होणार आहे, 10th स्टँडर्डला तुम्ही गेल्यावरती तुम्हाला जे काही यश, चांगला अभ्यास केलात, खूप सारे यश मिळणार आहे आणि तुम्ही नक्की यशस्वी होणार आहे. म्हणून आतापासून तुमचा जो काही बेस आहे, पाया आहे, तो पूर्ण मजबूत करा. असं मी नेहमी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमचा आता बेस म्हणजे काय, आम्ही का आता 10th स्टँडर्डचा अभ्यास करू का, असं तुमच्या समोर प्रश्न आला असेल. असं नाही, जे काय हे फॉर्म्युले जे मराठीमध्ये मी शिकत असताना सांगते की शुद्ध लेखन किंवा व्यवस्थित जे ग्रामरच्या बाबतीत आहे ते ग्रामर आपल्याला तेच 8th स्टँडर्डला आहे, तेच 10th स्टँडर्डला आहे. तो जो काय हे अभ्यासाचा बेसिक अभ्यासाचा जो बेस आहे आपला, तो काय करायचा आहे, मजबूत करायचा आहे. असं कोण म्हणतोय, कवी म्हणतोय. हा बेस आपल्या अस्तित्वाची आहे, पायाभरणी अस्तित्वाची आहे. हे तुमचं अस्तित्व नेहमी टिकून ठेवा. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. आता प्रयोगशाळा म्हणजे काय, लॅब, बरोबर आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन काय होतात, शोध आपण लावत असतो लॅबमध्ये, बरोबर आहे की अभ्यास करत असतो एखाद्या. आता तर व्यक्तित्वाची जर प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे काय मुलांनो, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे काय, व्यक्तित्वाच्या जडणघडणीचे, ठीक आहे, प्रयोगशाळा काय, व्यक्तित्वाची म्हणजे काय मुलांनो, व्यक्तित्वाच्या जडणघडणीचं ठिकाण. आपण इथे जडणघडण, आपल्या इथे नेहमी प्रगती, आपलं इम्प्रुव्हमेंट होणार आहे. इथे कवीला जसं आपण प्रयोगशाळा असते आपल्या स्कूलमध्ये लॅब, बरोबर आहे, तिथे आपण सायन्सचे प्रयोग करत असतो, तसे काय आहे इथे कवीला काय सांगितलंय, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे तुमची सतत जडणघडण घडते, बरोबर आहे. आपल्याला जडणघडण, आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायचंय, बरोबर आहे. तुमचा बेस महत्वाचा असला पाहिजे, तुमचा पाया मजबूत असला पाहिजे आणि नवीन नवीन शोधण्याची व्यक्तिमत्वाचे जडणघडण म्हणजे तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकण्याचं आस निर्माण झाली पाहिजे. तन सदृढ, मन विशाल होईल. हे जेव्हा नवीन नवीन तुम्ही तंत्रज्ञान, नवीन नवीन काहीतरी शोधत आहात, तेव्हा तुमचं तन म्हणजे काय, शरीर. तन म्हणजे काय आहे, तन म्हणजे काय, शरीर. तुमचं कसं होणार आहे, सदृढ. सदृढ म्हणजे तुम्ही चांगले असे सदृढ होणार आहात. मन विशाल होईल. मन सुद्धा तुमचं काय होणार आहे, विशाल, मोठं होणार आहे. हे कशामुळे, कोणामुळे, हे टेक्नॉलॉजीमुळे. नेहमी सतत तुम्ही टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला, नवीन तंत्रज्ञान आपलं, नंतर नवीन नवीन हे टेक्नॉलॉजीचा अभ्यास करत असताना स्वतःमध्ये काय इम्प्रुव्हमेंट केले तरच ह्या गोष्टी साध्य होणार आहेत. नवीन नवीन पायाभरणी तुम्ही स्वतःला, तुमचा बेस मजबूत केला. प्रयोगशाळा म्हणजे स्वतःला तुम्ही बदललं, जडणघडण स्वतःची व्यवस्थित केली. तुमचं तन सुद्धा काय, तन म्हणजे शरीर आपलं सदृढ, निरोगी जे आपण म्हणतो, आणि आपलं मन विशाल असेल तर इथे रुजवूक या तत्वांची, इथे हे आपलं बीज, आपल्याला जे आपल्याला काय पुढे साध्य करायचं आहे ते कसं असलं पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे.
प्रयोगशाळा सदृढ विशाल मन आपलं असणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण आपलं अस्तित्व कायम पुढे टिकून ठेवणार आहोत. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगा रगात. आपण आपलं हे जेव्हा आपण सगळं आत्मसात करू, आपला बेस, आपले विचार, आपलं शरीर, मन सगळं जे काय आपण करू, त्यानंतर काय होणार आहे, विचारधारा आपली विचार करण्याचा आपला जो ब्रेन आहे तो कसा होणार आहे, चांगला अगदी प्रॉपर व्यवस्थित अभ्यास करणे योग्य होणार आहे. आणि आपलं हे जे काही पुढे आपल्याला काय करायचं आहे, ही त्याची जी उमेद आहे ही आपल्या शरीरामध्ये, रक्तामध्ये, आपल्या नसांमध्ये सतत दिसणार आहे. म्हणजे आपल्याला जिद्द असणार आहे. बरोबर आहे. हे कवी काय सांगते या आपल्या कवितेतून, की आपल्याला ही प्रत्येकामध्ये उमेद असली पाहिजे की आपल्याला पुढे काहीतरी करायचंय. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिमेची प्रभात, हे कलागुण जे कलागुणांच्या क्षितिजावरती आपले हा कलागुणांच्या आपण म्हणतो की समुद्रापर्यंत आपली ही ख्याती पसरली पाहिजे. प्रतिमेची सकाळ आपण दिली पाहिजे. बरोबर आहे. पहिलं बघितलं आपण भव्य पटांगण. बरोबर. आपलं मोठं जे आपलं जे काही साधलेलं भव्य पटांगण आहे ते अगदी पूर्ण असं पार करून ठेवायचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या चरणामध्ये कवीला काय सांगायचंय बघा, नवीन स्वप्ने नवीन आशा. आपली स्वप्न कशी असली पाहिजेत, नवीन. आपल्याला एकच स्वप्न नाही घेऊन बसायचं, आपल्याला नवीन स्वप्न पडली पाहिजे. आपल्याला हे करायचं, मला ते करायचं, अशी नवनवीन स्वप्न आपल्यामध्ये आली पाहिजेत. नवीन नवीन स्वप्नांचा आपण विचार केला पाहिजे. नवीन आशा, आशा म्हणजे होप्स, आपल्यामध्ये सतत होप्स असल्या पाहिजेत, नाही मी हे करणार. बरोबर आहे. आपल्याला नवीन नवीन स्वप्न बघायचे, नवीन नवीन होप्स ठेवायचे की आपल्याला ते गोष्ट, नवीन स्वप्न पूर्ण करण्याची आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे. ही प्रगतीची नव परिभाषा, हीच नवीन काय आहे, परिभाषा आहे. नवीन आपल्याला शिकण्याची जिद्द आहे. परिश्रमाने, अभ्यासाने आपण सतत परिश्रम करायचे आहे. अभ्यास करायचा आहे. या नवीन परिश्रमाचा, नवीन भाषेचा, नवीन स्वप्नांचा अभ्यास करून आपल्याला पुढे विकसित व्हायचं आहे. उन्नत बनवू आपल्या देश. आणि हे सगळं करत असताना आपल्या देशाला सुद्धा काय करायचंय, मोठं करायचंय, असं कवी आपल्याला सांगत आहे. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. आपल्याला हे सगळे भेद जे आता आहे ते काय करायचं आहे, आपल्याला विसरून जायचंय. काय जायचं, आपल्याकडे जे काय भेदभाव आहे, जे काय आपल्याकडे गरीब श्रीमंत अशी जी काय दरी निर्माण आपल्याकडे होते, ती सगळी मिटवायची आहे. फक्त मानवता हा एकच धर्म आपण पुढे चालवायचा आहे, असा कवी म्हणतोय. आणि कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिमेची प्रभात. आपण हे सगळं कधी, हे सगळं कलागुण आपले जे घेऊन, हे सगळं जे नवीन भाषा, नवीन अभ्यास, नवीन सर्व, हे अगदी साता समुद्र पार व्हायचं आहे. आपल्या देशाला मोठं करायचं आहे, असं कवी ते सांगतोय. मुलांना या प्रभात कवितेतून आपल्याला कवीने अशीच टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे आपलं पूर्ण विकसित करायचं आहे. तशी या उदाहरणातून आपल्याला पुढे काय करायचं आहे ते सांगितलंय. भव्य पटांगण आपल्यासमोर भव्य काय आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. इथे फुलपाखरू, सुंदर अशी फुलपाखरू येतात बागेमध्ये, मग ती स्वच्छंद अशी जगत असतात. तसं स्वच्छंद आपण जगायचंय, अभ्यास करायचंय. आपल्यामध्ये माणुसकी असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे आणि हे सगळं आपण विकसित करायचं आहे. हे प्रत्येक मनामनातून, इथे प्रत्येकाच्या मनामनात ठेवलं पाहिजे. जे गुरुजनांनी आपल्याला शिकवलेलं ज्ञान आहे, या ज्ञानाचा आपण खूप मोठा विकास, ज्ञान दिलेलं ज्ञान, हे ज्ञान घेऊन आपण अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे, असं आपल्या पहिल्या चरणात स्टांजामध्ये सांगितलंय. दुसऱ्या स्टांजामध्ये स्वतःचं अस्तित्व जपून ठेवायचंय. नवीन नवीन शोध लावण्याचं तंत्रज्ञान विकसित करायचं आहे. मन, तन, शरीर आपलं सदृढ करायचंय, मन विशाल करायचंय आणि आपल्या रक्तामध्ये नवीन अगदी जोशाने असा अभ्यास, नवीन नवीन जोश आपल्या रक्तामध्ये नवीन नवीन शोध लावायचे आहेत.
हे दुसऱ्या स्टांजामध्ये सांगितले. तिसऱ्या स्टांजामध्ये नवीन स्वप्न बघा, नवीन आशा बघा व तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. नवीन म्हणजे सतत प्रयत्न करत राहा, परिश्रम करा, अभ्यास करा. हे सगळं करत असताना स्वतःमध्ये अहंकार येताना मध्ये नेहमी पोलाइटली राहा आणि हे जे काही जगामध्ये आपल्या म्हणजे भेदभाव विसरून जायचे, आपल्याकडे फक्त मानवता हा एकच संदेश मनामध्ये ठेवून आपण आपलं फ्युचर सेट करायचं आहे असा कवीला इथे सांगायचंय. मुलांनो, अशा प्रकारे प्रभात म्हणजे सकाळी सगळी स्वप्न आपली नवनवीन म्हणजे आपली नवीन नवीन येणारी सकाळ, या सकाळच्या माध्यमातून आपल्याला, या प्रभातच्या माध्यमातून आपल्याला ही स्वप्न पूर्ण करायची आहेत असं कवीला इथे सांगायचं आहे. मुलांनो, इथे आपली कविता पूर्ण झालेली आहे.